मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज भरण्याकरता 2 दिवस शिल्लक आहे. अद्याप तरी कोणते उमेदवार नक्की निवडणुकीच्या रिंगणात आहे हा सगळ्यात प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबईचे पदाधिकारी आपल्याबरोबर नितीन देशमुख आहेत. नितीन देशमुख, गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही निवडणुकीची तयारी करता आहात. तुमचा प्रभाग जो आहे तो महिला ओबीसी म्हणून सुटलेला आहे आणि त्यात तुमची पत्नी या सगळ्या संदर्भात तयारी करते. परंतु निवडणूक तुम्ही लढणार आहात का नक्की? नेमकं तुम्ही काल अजित पवारांच्या पक्ष कार्यालयात दाखल झालेला होता. नाही, मुळात 8 वर्ष झाले आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 124 म्हणून तयारी करतो. आता महिला ओपन आरक्षित झाला, त्यामुळे म्हणजे माझी मिसेस प्रियांका देशमुख हिला मी लोकांमध्ये एक सभा घेतली आणि विचारलं की बाबा ही जी उमेदवारी चालेल का. त्यावेळी लोक बोलली हो चालेल म्हणून. BCom आहे, LLB आहे, उच्च शिक्षित आहे, इतर उमेदवारांपेक्षा जास्त शिकलेली आहे. इतर उमेदवार हे 10वी 7वी पर्यंत 10वीच्या आतमध्येच आहेत. हे सगळं असताना आणि तिथलं मूळ आम्ही असताना आम्ही एक तिकीट मागितली पक्षाजवळ. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मुळात आमचा तिथला उमेदवार हा पहिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता. त्यामुळे आम्हाला अपेक्षित होतं की हा वॉर्ड आम्हाला सुटेल. पण कुठेतरी वाटाघाटीमध्ये आम्हाला हा वॉर्ड सुटला नाही आणि आम्हाला अपेक्षाभंग झाला, नाराज झालो. आणि काल अचानकपणे असा अजितदादांच्या इथून म्हणजे पक्ष कार्यालयातून फोन आला. आम्हाला वाटलं की काहीतरी चर्चेला बोलवलं असेल म्हणून मी गेलो. पक्षप्रवेश वगैरे कुठं नाही आहे, तिकीट भेटत नाही हे लक्षात आलं. महाविकास आघाडीच्या मधून थांबायचा निर्णय घेतला आहे. थांबलो. लोकांची जी काही सामाजिक सेवा करायची आहे ती आमच्या प्रभागामधून करत राहू, त्याबद्दल कुणाचाही दुमत नाही आहे. परंतु काल एकंदरीत जेव्हा बातम्या सुरू झाल्या की वादग्रस्त नितीन देशमुख असं तसं, हे मला एक सांगायचं आहे की बघा, मी एक सामान्य राजकीय म्हणजे सामाजिक जीवनातून काम करत आलेलं आहे. राजकीय परिवारामध्ये कुठलाही जन्म न घेता काम करत कार्यरत आहे. एकंदरीत फक्त चर्चेला गेलो म्हणून वादग्रस्त बनवणं हे योग्य नाही आहे. विधान भवनामध्ये पण जे झालं ते माझ्या अंगावरती हल्ला झाला होता. मला त्याच्यामध्ये बोलायचं नाही. न्यायालयाने आता तो पूर्ण प्रक्रिया स्टे दिलेली आहे. म्हणजे कुठेतरी माझ्या अन्याय झाला म्हणून न्यायालयाला पटलं ना. हे असताना उगाचच माझ्या नावाच्या बातम्या सोडणं हे बरोबर नव्हतं वाटत. मला प्रसारमाध्यमांना पण विनंती आहे, असं वादग्रस्त बोलून माझ्या आयुष्यावरती अधिक वादग्रस्त माझी जीवनशैली करू नये. आम्ही थांबलो आहे. पुढे आम्ही जे काही आता आम्हाला योग्य उमेदवार असेल त्या उमेदवाराचं काम करू तिथं प्रभागामध्ये, आणि पुढे भविष्यामध्ये अजून मोठी. तुमचा पक्ष खाली झाला असं वाटत नाही का? मुंबईमध्ये तुमचे अनेक कार्यकर्ते जे आहेत, पदाधिकारी गेल्या 2 वर्षांपासून शाहू फुले आंबेडकरांच्या नावावरती काम करतात आहेत, विचारांवर जगणारे आहेत. ते मात्र आता थेट अजित पवारांच्या संपर्कात जातात आहेत, जो अजित पवारांचा पक्ष महायुतीमध्ये सहयोगी पक्ष आहे. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं की पक्षाचं आमचं अगदी म्हणजे विस्तार जो आहे तो फार झपाट्याने कमी होत आहे. त्याच्यावरती पक्षश्रेष्ठींनी विचार केला पाहिजे. अजूनपर्यंत बांधला पाहिजे पक्ष. वाटाघाटीमध्ये कमी पडलो, कार्यकर्ते नाराज झाले, इकडे तिकडे गेले, ही गोष्ट खरी आहे, मानण्यासारखी आहे. आता त्यामध्ये पक्षश्रेष्ठी विचार करतील. परंतु तुमच्या नेत्यांनी लोकांना वेड्यात काढलं असं वाटत नाही का? कारण की ज्या शाहू फुले आंबेडकरांवरती तुमचा पक्ष चालवत होता, शरद पवार वेळोवेळी विचार मांडायचे, सुप्रिया सुळे विचार मांडायचे, मग तो विचार गेला कुठे? हा प्रश्नच आहे ना. कारण की धनंजय पिसाळ, मनीषा रहाटे, त्याच्यानंतर दुबे, हे सगळे तुमच्या पक्षातले जेवढे कार्यकर्ते होते ते मात्र अजित पवारांच्या पक्षात गेले. कसं आहे, पक्ष हा मागच्या वेळेस महानगरपालिकेमध्ये 9 जागेवरती होता आमचा. आता ह्यावेळी आम्हाला जागा अपेक्षित होत्या की 30 ते 35 जागा भेटतील, पण वाटाघाटीमध्ये म्हणजे अगदी कमी जागा. अजूनपर्यंत मला माहीत नाही नक्की जागा कुठल्या भेटल्यात. तुम्हालाही माहिती नसेल का त्याचे AB फॉर्म आता कुणाला दिलेले आहेत. हे सर्व गोष्टी आहेत. हे म्हणजे काय झालं की आम्हाला एक चर्चेला कुठेतरी कमी. नेते चुकले का पक्षातले? ज्या पद्धतीने वाटाघाटी इतर महाविकास आघाडीशी किंवा काँग्रेसशी करायची जबाबदारी होते, पक्षातले नेते चुकले का? कारण की तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. तुम्ही तर आता निवडणूक लढवणं थांबवलं. नाही, हिरमोड झाला ही गोष्ट मान्य आहे, पण नेते चुकले असं बोलणार नाही. की नेत्यांवरती राज्याची जबाबदारी आहे. मुंबईमध्ये ज्यांच्याकडे जबाबदारी दिली होती ते पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेमध्ये चर्चेमध्ये अडकले होते. सांगलीमध्ये आमचे जयंत पाटील साहेब अडकले होते. सांगली आणि इतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आव्हाड साहेब ठाणे, शहापूर, तिकडे त्या साईडला पालघर वगैरे इकडेच अडकले होते. कुठेतरी इथं नवीन संघटन बनवलं पाहिजे, या मताचा मी आहे. नेते वगैरे चुकले नाहीत. नेते फार प्रगल्भ आहेत, विचारावंती आहेत, आणि हे आमचेच नेते सगळे तिकडे गेलेले आहेत ना, तर त्यामुळे नेते हे आमचे हुशारच आहेत. फक्त इथं चर्चेला जरा कुठेतरी आम्ही कमी. तुमच्या नेत्यांनी लोकांना म्हणजे गंडवलं का? लोकांना गृहीत धरलं का? नाही, असं काही नाही आहे. बघा कसं आहे की ज्यांच्याबरोबर आमची चर्चा चालू होती ना, त्यांना असं वाटलं असेल कदाचित की आमची ताकद फार मोठी आहे. त्यामुळे जेव्हा 16 तारखेला निकाल येईल तेव्हा कळेल यांचा की त्यांची तो निर्णय जो होता तर त्यांचा एकदम अतिउत्साह, आणि सगळ्यात या जागेवर पण आम्हीच लढणार, इथं पण आम्हीच लढणार, तिथं पण आम्हीच लढणार. हे कोणी केलं तुमच्याबरोबर? ठाकरेंनी केलं की काँग्रेसनी केलं? आता कसं आहे, चर्चेमध्ये आम्हाला राहिलं, ठेवले आम्हाला, आणि चर्चेमधून आता काय या लोकांनी जे काही
तिकीट्स घेतलेले आहेत. आमच्या वॉर्डमध्ये 3 वर्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 3 टर्मचा नगरसेवक आहे, तरी ती सीट आमची शिवसेना उद्धवसाहेब यांच्या पक्षाला गेली. म्हणजे आम्ही आता काय बोलायचं, आम्ही हातबल चालवलं शेवटी. म्हणजे ठाकरेंनी तुमच्याबरोबर गल्लत केली. आता कसं आहे की आम्हाला मान्यच करायला, आमचं अस्तित्व मान्यच करायला तयार नाही आहेत असं मला एकंदरीत वाटतं. खरं तर प्रियंका देशमुख देखील आहेत, नितीन देशमुख यांच्या पत्नी आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून वॉर्डामध्ये फिरतायत. महिला प्रभाग राखीव झाला, त्याच्यानंतर नितीन देशमुख यांनी जबाबदारी निवडणुकीची तुमच्यावरती सोपवली. आता थेट संपूर्ण प्रचारच थांबवावा लागतोय. काय भावना आहेत नक्की? नाही, आमचा प्रचार जरी थांबवला आम्ही, पण आमचं सामाजिक कार्य आमचं चालू असणार आहे. तिथे भरपूर समस्या आहे, आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करू. तुम्ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु मुळात हा देश विचारांनी चालतो. जर विचारांचं बघायला गेलं तर शिवशाहू फुले आंबेडकर विचारांचा तुमचा पक्ष होता, परंतु तुमचा पक्ष आता कुठे मागे हटतोय का? कारण की तुमच्या पक्षाने लोकांना गृहीत धरलाय का, असाच प्रश्न आहे. कारण की अजित पवारांचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष हा पुणे पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित निवडणूक लढवतोय. नाही, तसं काही नाही आहे. आम्ही म्हणजे हे थांबवलं असं तुम्ही बोलताय, म्हणजे आम्ही फक्त निवडणूक लढणार नाही, बाकीचं आमचं कार्य चालू असणार. आम्ही लोकांना गृहीत नाही धरणार. खरं तर एक शेवटचाच प्रश्न आहे नितीनला पुन्हा. नितीनजी, पुन्हा हाच वारंवार प्रश्न आहे. नेते कार्यकर्त्यांना किंवा जनतेला गृहीत धरतात आहेत का? कारण की पुणे पिंपरी चिंचवडला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढत आहेत. इथे मात्र राष्ट्रवादीचेच सगळे जे इच्छुक उमेदवार आहेत शरदचंद्र पवार पक्षाचे, ते मात्र अजित पवारांच्या पक्षात जातात आहेत. कुठेतरी विचारांची गल्लत तुमच्या पक्षाची झालेली आहे का? आणि तुमचा स्टँड हा कायम राहणार आहे का अशा पद्धतीने? बघा, तो मूळ प्रवाह आहे. राष्ट्रवादीचे 2 गट जरी असले तरी पुणेमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आलेला आहे, मूळ प्रवाह एकत्र आलेला आहे. इथं राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे आले, एकत्र सगळ्यांनी स्वागत केलं. तसा तो मूळ प्रवाह एकत्र आलेला आहे. त्यामुळे त्यांनी विचारांती तो निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय तिथं त्या स्तरावरती तो योग्य वाटत असेल. इथं महाविकास आघाडी म्हणून आहे, महाविकास आघाडीमधून घेतला. कदाचित इथं पण अगोदर घ्यायला पाहिजे होता असं माझं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे, आता तू याच विचारांती प्रशांत जगताप मात्र पक्ष सोडून गेले ना. प्रशांत जगताप मात्र शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना जागले आणि ते मात्र काँग्रेसमध्ये गेले. ते त्यांनी मान्य केलं स्पष्टपणे की मला कुठेही कॉम्प्रोमाइज नको आहे म्हणून. बघा, आता त्यांचा, जगताप साहेबांचा तो स्वतःचा वैयक्तिक निर्णय आहे. ते तिथं महापौर होते, त्यामुळे त्यांना कोणत्या विचाराने, आणि शेवटला तिथं महानगर विधानसभा त्यांना लढायच्या, त्यामुळे जर सत्ताधारी पक्षात गेले तर त्यांना तिथं लढता आलं नसतं असं माझा निकष आहे. त्यामुळे ते तिकडे गेलेत असं मला वाटतं. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. नितीन देशमुख होते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबईचे प्रतिनिधी आहेत महत्त्वाचे. जितेंद्र आव्हाडांचे कट्टर समर्थक आहेत. निवडणूक न लढण्याचा ठाम विश्वास जो आहे, निर्धार जो आहे, तो आता नितीन देशमुख यांनी घेतला. कारण की ऐन वेळेवरती घड्याळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवण्याच्या संदर्भातली चर्चा जी आहे ती त्यांच्यापर्यंत करण्यात आलेली होती. परंतु हे सगळं न करता आता मात्र निवडणूक न लढवणं हेच योग्य आहे, या निष्कर्षांती नितीन देशमुख आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती प्रियंका देशमुख या येऊन पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.